आदिश ट्रेडर्स, विक्रम TMTचे अधिकृत वितरक। प्रथमच आम्ही घेऊन आलोय विक्रम TMT FE 550+ आता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड नाही। आमचे इथं TMT FE 550+ स्क्वेअर, राउंड, ब्राइट बार्स, फ्लॅट्स, टोरकारी TMT, 6 mm TMT आणि माइल्ड स्टील फ्लॅट्स सर्व साईजमध्ये उपलब्ध। विक्रम TMTच्या डीलरशिपसाठी आणि घाऊक माल खरेदीसाठी आजच आदिश ट्रेडर्सला भेट द्या। आमचा पत्ता आदिश ट्रेडर्स, मालवण कसाल रोड, रानबांबोळी। संपर्क 7588 01 45 45 आणि 9404 75 45 45। प्रत्येक गोष्टीवर संशयाच्या दृष्टिकोनातून पाहणं ही संजय राजाराम राऊतची आता जुनी सवय झालेली आहे। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून उगाच आपल्या आकलेचे तारे आज सकाळी फोडत होते। आता ह्यांच्या मनाप्रमाणे निवडणूक आयोगाने वागावं असं ह्यांची इच्छा। म्हणजे निवडणूक आयोगाने एवढे टक्के का दिले, एवढंच मतदान का दाखवलं। आता स्वतःने एका साधी सरपंचांची निवडणूक लढवली नाही, मतदार कसे वागतात, किती वाजता सकाळी मतदानासाठी निघतात ह्याला जरा खान पत्ता नाही। कारण का आयुष्यात छोटी कुठलीच निवडणूक लढवलेली नाही आणि हा निवडणूक आयोगाला सल्ले देतोय। तर एवढ्या उशिरा निवडणूक आयोगाचा रिपोर्ट का आला हा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार या संजय राजाराम राऊतला आहे का? मग आम्ही हा प्रश्न विचारायचा का की महाविकास आघाडीच्या काळात जो दिशा सालियांचा खून झाला तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा महाविकास आघाडीच्या काळात योग्य वेळी का आला नाही? आतापर्यंत तो कोणाच्या हातात का नाहीये? मग प्रत्येक गोष्टीवर अगर संशय घ्यायचा असेल तर मग दिशा सालियांच्या पण फायनल पोस्टमॉर्टम रिपोर्टवर आपण प्रश्न विचारला पाहिजे। म्हणून उगाच आकलेचे ताळे फोडू नको। निवडणूक कशी लढवली जाते, मतदानाचे आकडे किंवा मतदान कसं मोजलं जातं हे कधीतरी आपण शिकून घेतलं पाहिजे आणि मगच डोकं फोड केला पाहिजे। दुसरा विषय असा आहे की फडणवीस साहेबांना नावं आणि पुष्काभार बोलण्याचा अधिकार हा या चायनीज फटाक्याला आहे का? स्वतः चायनीज मॉडेल फटाक्यांसारखा फुटायचं बंद झालेला आहे। वाट पेटवायची कुठून आणि रॉकेट सुटणार कुठून हा फार मोठा प्रश्नचिन्ह संजय राजाराम राऊतला बघितल्यानंतर वाटतो। म्हणून उगाच आमच्या फडणवीस साहेबांना नावं ठेवण्याच्या नादात तू पडू नकोस। पण जो विषय काल फडणवीस साहेबांनी सांगितला ते हेच सिद्ध करतं की उद्धव ठाकरे हा किती नीच प्रवृत्तीचा माणूस आहे। म्हणजे एका तोंडाने सांगायचं की मला शिवसेनेला मुख्यमंत्री बनवायचं आहे आणि मग जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री बनवायला जात होते तेव्हा मग देवेंद्र फडणवीस साहेबांना ऑफर द्यायची की बाबा तुम्ही मुख्यमंत्री बना, मी तुम्हाला समर्थन देतो। म्हणजे उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांवर किती प्रेम आहे, हा माणूस किती स्वार्थी आहे, किती नीच आहे ह्याचं उत्तम उदाहरण किंवा ह्याचा उद्धव ठाकरेचा खरा चेहरा हा काल आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी परत एकदा महाराष्ट्राला दाखवला। ह्याला शिवसैनिकांमध्ये, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा बाळासाहेबांच्या विचारांची काही लेणं देणं नाही। फक्त मला माझ्या स्वार्थ पूर्ण करू शकलो नाही, मी माझ्या घरातल्या व्यक्तीला मुख्यमंत्री बनवू शकलो नाही
म्हणून देवेंद्र फडणवीसजी तुम्ही बनून जा. हा जो काही घाणेरड्या वृत्तीचा माणूस, हा जो उद्धव ठाकरे त्याला म्हणतात, त्याचा खरा चेहरा परत एकदा आमच्या फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रासमोर आणलेला आहे. धन्यवाद. विचार. काय थोडंसं काय म्हणून महेशला विचारलं. तर प्रचार अंतिम टप्प्यात आहे. उद्या उद्धव ठाकरे यांची कणकुलीत सभा देखील होत आहे. त्यानंतर राज ठाकरे यांची सभा देखील होईल. कशा पद्धतीचं वातावरण? वातावरण आमच्यासाठी अतिशय सकारात्मक आहे आणि उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे आमची किमान अजून 1 लाख मतधिक्य वाढणार आहे. म्हणून आम्ही वाट पाहतोय की उद्धव ठाकरे कधी आमच्या कणकुलीत येतात. कारण का जेव्हा जेव्हा ते कणकुलीत येऊन त्यांनी सभा घेतलेली आहे तेव्हा आमचा विजय निश्चित झालेला आहे. 2019ला त्यांनी कणकुलीमध्ये येऊन सभा घेतली आणि माझं 2019चं मतधिक्य वाढलं. म्हणून मी उद्धवजींना सांगेन, कितीही उन्हाताण असेल, कितीही त्रास झाला असेल, पाहिजे तर तुमच्यासाठी हेलिकॉप्टर मी स्वतः पाठवतो, त्याचा खर्च पण मी करतो, पण कृपया माझ्या कणकुलीत या, तुमच्या स्टाईलचं भाषण करा, परत एकदा आम्हाला शिवाशाप द्या आणि आमचं मतधिक्य वाढवण्यामध्ये आम्हाला मदत करा, अशी विनंती आपल्या माध्यमातून मी उद्धवजींना करतो. चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणतात की उद्धव ठाकरेंनी आमच्याशी दगाफटका केला. खरंच आहे ना ते. उद्धव ठाकरे हा बैमानच माणूस आहे, गद्दारच माणूस आहे. अहो, ज्यांनी आपल्या वडिलांना सोडलं नाही, रक्ताच्या भावाशी बैमानी केली, बाळासाहेबांच्या विचाराशी बैमानी केली, ज्यांनी मराठी माणसाशी बैमानी केली, ज्यांनी हिंदुत्वाशी बैमानी केली, तो म्हणजे तो माणूस बैमानच आहे. म्हणूनच आमचे बावनकुळे साहेब जे म्हणतात ते सत्यच आहे आणि आता त्याच्या वारंवार शिक्कामोर्तब होतोय. संजय राऊत असंही म्हणतायत की निवडणूक आयोग जो आहे तो मोदी आणि शाह यांच्या हाताखालच्या बावली झाले. आता कोण कोणाच्या हाताखालची बावली आहे हे सिल्वर ओकला जाऊन थोडं विचारलं पाहिजे. कारण का हाताखालची बावली कशी असते आणि कशी नाचते याचं उत्तम उदाहरण हे संजय राजाराम राऊतच आहे. म्हणून आमच्या मोदी साहेब आणि अमित शहाजींच्या हाताखालची बावली तू सोडा, तुम्ही सिल्वर ओक आणि मातोश्रीच्या बावली ज्या झालेल्या आहेत ना, ते आता महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे. ठीक आहे, आले तुमचे बॉस आले. काय प्रश्न आपले? जेवढे कॅमेरा आहेत तेवढे तरी प्रश्न विचारले पाहिजे. प्रत्येक कॅमेरा नाही. ठीक आहे.